व्यासपीठ गावची खबर न्यूज। पुण्यातील माजी नगरसेवक शंकर पवार, बंधू तुकाराम पवार व कुटुंबियांकडून रायगड पेण येथील पायी दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवा। भक्त संजीवनी मंडळ पेण रायगड या संस्थेच्या संस्थापक यांच्या आशीर्वादानं, स्वर्गीय पोसुराम महादेव पाटील यांच्या कृपा आशीर्वादानं 33 वर्षापूर्वी ही दिंडी सुरुवात झाली। त्यांच्यानंतर त्यांचे बंधू तसेच हरिभक्त परायण रमाकांत म्हात्रे यांच्या पुढाकारातून परिसरातील वारकरी व महिला यांना घेऊन गुरुवार 19 जूनला पेण येथून प्रारंभ केला आणि पाऊले चालती पंढरीची वाट हरिनामाचा जयघोष करत टाळ मृदंगाच्या गजरात पायी दिंडीत मजल दर मजल करत पुणे शहरात पोहोचल्या। नंतर जुना झकात नाका दत्तवाडी भगिनी मार्केट प्रभाग क्रमांक 30 मधील पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक शंकर गणपत पवार व सामाजिक कार्यकर्ते तुकाराम गणपत पवार यांच्या माध्यमातून या दिंडीला विसावा घेण्याची व्यवस्था करून त्यांना चहा, पाणी, उत्तम भोजन व्यवस्था 2 दिवस मागील 3 वर्ष सुरू आहे। यावेळी 20 जूनला पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्यावर भजन, कीर्तन, हरिपाठ, फुगडी आदी खेळ खेळत या दिंडीचा आनंद येथील उच्चभ्रू सोसायटीमधील नागरिकांना या निमित्तानं या सोहळ्याचा आनंद घेता आला। सकाळ संध्याकाळ स्वागत करून त्यांचं संध्याकाळचं जेवण, सकाळचं जेवण आणि या नाश्ता, चहा, नाश्ता जे काय लागेल ती सर्व आमचा ग्रुप, मी थोडक्यात माझा ग्रुप मी सगळ्यांनी त्याला सेवा करतो, सगळे त्याला मदत करतात। असा हा सर्व ग्रुप मिळून आम्ही चांगला असा हा कार्यक्रम दरवर्षी पार पडतो आणि हे माऊली आनंदी आहेत। माऊली ह्या कार्यक्रमात त्यांना जो आनंद आम्हाला बघून आम्ही आनंद त्यांना देतो, ते आनंद आम्हाला देतात की जेणेकरून हे लोक एवढे चालून आज जवळजवळ 300-350 किलोमीटर यांना चालायचं असतं, पण आज एवढे चालून आल्यानंतर मी ते इतके आनंदी आहेत की विचारता सोय नाही। आता संध्याकाळी त्यांचं भजन आहे बघा, भजनामध्ये इतका मोठा असा आनंद लोकांना देतात ते की सर्व येऊन ते बघत बसतात, इतका भारी आनंद देतात। असा हा भक्ती संगीत मंडळ, ह्या मंडळाचं माझ्यातर्फे, माझ्या ओम नमः शिवाय ग्रुपतर्फे, माझ्या मित्रपरिवारांतर्फे आज ह्या टायमाला सर्व माझ्या मित्रांनी त्यांना सहकार्य केलं की जेणेकरून पुढं त्यांचं पंढरपुरात त्यांचा बांधकाम चालू आहे की त्याला कशी काय मदत होईल, त्यासाठी माझ्या मित्र ग्रुपांनी मी कुणालाही सांगितले, त्यांनी सरळ हाताने सगळ्यांनी मदत केली। तर हे माझ्या मित्रपरिवाराचं, सगळ्यांचं, माझ्या कुटुंबाचं आणि माझा नातू स्वराज सिद्धार्थ कासार ह्याच्यातर्फे मी तुम्हाला शुभेच्छा देतो। पुढच्या वर्षी तुमच्या इथं नाचायला येणार आहे। तर असा हा आनंदमय कार्यक्रम आज जेवणाचा पार पडला। संध्याकाळी मोठा असं भजनाचा कार्यक्रम आहे, हरिपाठाचा कार्यक्रम आहे, अतिशय मोठा कार्यक्रम असतो। त्या कार्यक्रमाला मी भरपूर लोक जमून त्या कार्यक्रमाचा आनंद घेतात। असा हा मंडळाच्या सर्व वारकरी आमचे माऊली त्यांचं मी परत एकदा यांच्या गुरूंचं मनापासून अभिनंदन करतो। वर्षानुवर्ष तुमची लोक वाढवा। आज 100 आहेत, उद्या 200 गेले तरी मला आनंद होईल। तुमचे जेवढे माऊली वाढतील तेवढी मला आनंद राहील। तुमच्या सेवेमध्ये आम्ही सगळे हजर आहेत। तर असा हा सेवेकरी ग्रुपला परत एकदा मी शुभेच्छा देतो। मी माझ्या परिवारातर्फे, माझ्या मित्रमंडळांतर्फे, सर्वांतर्फे मी शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, शिवाजी महाराज की जय। आणि सर्वप्रथम हा ग्रुप शिवाजी महाराजांचं भक्त आहे की एवढे हे शिवाजी महाराजांचं गाणं गातात की मला आजपर्यंत आमचं रक्त उसळून येतं, इतका आम्हाला आनंद होतो त्याचं महाराजांचं नाव घेतलं की नाही। त्यापुढं अजून मला त्यांच्यावर प्रेम आहे। आणि हे शिवभक्त आमचे उपसरपंच आमचे स्मित लिंबुरे, म्हणजे अख्ख्या भारतातले सगळे किल्ले चढून आल्यात असे हे शिवभक्त आहेत। त्यांचे आमचं प्रेम आहे त्यांच्यावर, तसं तुमच्यावर प्रेम राहते। भारत माता की जय। यावेळी या वारकरी व बंधू भगिनींना भोजनाची सेवा देण्यासाठी संपूर्ण परिवार, कार्यालयातील कर्मचारी यांसह मित्रपरिवार व मंडळाचे कार्यकर्ते व सदस्य सहभागी झाले होते। यावेळी वारकरी मंडळी 350 किलोमीटर पायी दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये दाखल होत असते, त्यामुळे पुण्याच्या नगरीतून जाताना या वारकरी बंधूंची सेवा करण्यासारखे दुसरे आनंद कोणताच असू शकत नाही। त्यामुळे ही सेवा मागील 2 वर्षापासून करण्याची संधी मला मिळाली, हे भाग्य समजत असल्याचं शंकर पवार, तुकाराम पवार व कुटुंबियांनी सांगितलंय। तर या सेवेत माझे मित्र परिवारही सहभागी असल्याची माहिती पवार यांनी दिली आहे। हे पहा, मजल दर मजल करीत आमची भक्ती संजीवन मंडळ तरंको आजच्या दिंडीचा हा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसाची सेवा आमचे माननीय नगरसेवक शंकर पवार साहेब
कुणे तिथे काय उणे अशी 3 दिवस राहण्याची, झोपण्याची आणि अन्न भोजनाची अशी उत्तम सोय करतात. तरी प्रथम त्यांना कोटी कोटी प्रणाम. आमच्या भक्ती संजीवन मंडळातर्फे त्यांना कोटी कोटी प्रणाम. आणि दुसरं सांगायचं झालं म्हणजे आजचा प्रवास उद्याचे 2 वाजता पुण्यात असतात. उद्या आमची दिंडी एकादशी म्हणजे कामदा एकादशी असून ती दिंडी सासवडकडे रवाना होणार आहे. सासवडला सुपे गावात 2 दिवस राहणार आहेत. आणि उद्याची मोठी पर्वणी आहे की उद्या आम्हाला दिवेघाट चढून जायचं आहे आणि उद्या आम्हाला 34 किलोमीटरचा प्रवास आहे. तरी वारकरी उन्हा पावसाचं कुठल्याही प्रकारचं काय सहन करीत हा प्रवास करतात. हीच माऊलीची कृपा आहे. काय मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पण ते चालवतात न पडे गुंता कुठे काही. माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांचं वरदास्त आमच्या भक्ती संजीवन मंडळातर्फे. तसंच सांगायचं झालं तर आमच्या पंढरपुरात धर्मशाला 3 गुंठ्यात आहे. आणि ती 3 गुंठ्यात असताना एक मध्ये तर पुढच्या वर्षी आम्ही असा संकल्प केलाय की ती बिल्डिंग 2 मजली कशी होईल आणि वारकऱ्यांची उत्तम अशी सोय कशी होईल हे आम्ही संकल्प केलाय. आणि माऊली आणि अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीची पांडुरंग ती इच्छा पूर्ण करतील हे आम्हाला एक काय आशा बाळगून आम्ही असं सांगतो की या सर्व वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता कुठल्याही प्रकारची राहण्याची आणि सर्व प्रकारची सोय होईल. आणि ही सोय आमचे स्वर्गवासी परशुराम महादेव पाटील यांनी केलेली आहे. तरी त्यांना सुद्धा आम्ही त्यांच्या परिवाराला, पाटील परिवाराला कोटी कोटी प्रणाम देतो. तसंच सांगायचं झालं नंतर तर आमच्या दिंडीत या 15 गावचे पंचक्रोशीतील लोक आहेत. 15 गावचे पंचक्रोशी लोक आहेत. कुठल्याही प्रकारचा कोणाला त्रास होत नाही. सांगायचं असं झालं तर काय राहो आता हेची ध्यान डोला मन लंपट कोंडून कोंडीने भरला जीव देह भावे पिधी किंवा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूलन भाग्यवंता छंदमणी तसेच अजून बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवावे असे आम्ही हरिनामाचा घोष करत माऊलीची दिंडी आम्ही पंढरपुराकडे नेतोय. हेच सर्वांना एक विनंती आहे. तसेच सर्व अन्नदाते आणि तसेच आमचे शेजारचे सावळीचे साहेब सुद्धा या दिंडीत सहभागी झाल्यानंतर त्यांना सुद्धा कोटी 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 प्रणाम. राधे राधे.